भरधाव डिझेल टँकरची मोटारसायकलला समोरासमोर धडक, 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू. ऐन 753 महामार्ग बनला मृत्यूचा सापळा. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरने मोटारसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने 22 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार बिराळे येथील रहिवासी अर्जुन युवराज वाघ वय 22 वर्ष हे आपल्या MH41 N7441 क्रमांकाच्या मोटरसायकलवरून प्रवास करत होते. न्यायडोंगरी परिसरातील NH 753 मार्गावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या HP पेट्रोलियम कंपनीच्या MH41 AU 8299 क्रमांकाच्या डिझेल टँकरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात अर्जुन वाघ यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी टँकर ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 263/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. मयत अर्जुन वाघ यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ आणि एक लहान मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे बिराळे गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नांदगाव पोलीस करत आहेत. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.